नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. जगविख्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त त्यांच्या वाटेगाव येथील जन्मभूमीत 106हून अधिक शेतमजूर महिला व पुरुषांचा पावसाळी रेनकोट देऊन सन्मान करण्यात आलाय. सांगली जिल्हा गवंडी सुतार कामगार संघटना आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडलाय. या कार्यक्रमाची सुरुवात प्रदीप कदम यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाले. त्यानंतर शेतमजुरांना रेनकोट वाटप करण्यात आले. ईश्वरपूर येथे अण्णाभाऊंचा पुतळा उभारण्यासाठी संघर्ष करणारे रामभाऊ देवकुळे, भास्कर चव्हाण आणि बापूराव बडेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष निवास गायकवाड यांनी असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी संघटित लढ्याची गरज अधोरेखित केली. वाटेगावातून जाणाऱ्या राज्य महामार्गाला लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामार्ग असे नाव देण्याची मागणी करत यासाठी 5,000 कामगारांच्या सह्यांचे निवेदन शासनाला देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. प्रदीप कदम यांनी अण्णाभाऊ, शाहू फुले आंबेडकर व यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा जपत असंघटित कामगारांच्या न्याय व हक्कांसाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. या कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.